किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ के आया हूँ। किसी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ के आया हूँ। मुझे अपनी छाती से लगा ले ऐ भारत माँ। देख मैं मेरी माँ की बाहों को तरसता छोड़ के आया हूँ, तरसता छोड़ के आया हूँ। इस वतन की मिट्टी के रक्षा के लिए सब कुछ तो छोड़ के आया हूँ, सब कुछ तो छोड़ के आया हूँ। मित्रांनो, इंडियन आर्मी हे जे सैनिक मनावर दगड ठेवतात आणि सगळं मिळणारं प्रेम, मातृप्रेम, पितृप्रेम, बहिणीचं प्रेम, बायका पोरांचं प्रेम, आपल्या मोहल्ल्यातल्या ज्या ज्या लोकांबरोबर लहानाचा मोठा झालो त्या सर्व मित्रमैत्रिणींचं प्रेम, सर्व काही त्याग करून ते देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. पण याचा अर्थ म्हणजे त्यांचं जीवन काय इतकं क्षुल्लक आहे? असंच काहीसं चित्र सध्या दिसू लागलेलं आहे. एक जवान की जान की कीमत वैसे कहा जाए तो कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. असंच वारंवार शहीद होणाऱ्या सर्व सैनिकांच्या घरचं दुःख बघितलं ना, की अशा भावना उचंबळून येऊ लागल्या. राजौरी झालं, पूंछ झालं, कठुआ झालं, अखनूर झालं, उधमपूर झालं, कठुआ झालं, आत्ताच अनंतनाग झालं. आज पुन्हा 2च दिवसापूर्वी एक कॅप्टन आणि 4 जवान पुन्हा शहीद झाले. पुन्हा सरकारची वक्तव्य येणार, हम 5 के बदले 50 को मारेंगे वगैरे वगैरे. अरे काय चाटायच्यात असल्या तुमच्या घोषणा घेऊन? 50-50 लाख रुपये तुम्ही तिथे फेकून द्याल त्यांच्या कुटुंबाकडं. काय चाटायचेत ते रुपये? अरे याचा नक्की बंदोबस्त काय आहे? जिथं जिथं म्हणून जंगल आहे, जिथं जिथं म्हणून हे असे अतिरेकी घुसण्याची शक्यता आहे, त्याचा अभ्यास करून हिली एरियाजवरती आपलं सैन्य का वाढवलं जात नाही? सगळं मान्य आहे, डोंगराळ भाग आहे, जंगल आहे, त्यातून लोकल माणसं सहकार्य करतायत त्यांना. ही तर फार शोकांतिक आहे. जिस थाली में खाओ उसी में छेद करो, असली ही तत्व बाळगून भारताशी गद्दारी करणारी, भारताच्या सीमेत राहणारीच ही आपली लोकल माणसं मग कधी पैशाच्या जोरावर अतिरेकी यांना विकत घेतात, तर कधी गनचं टोक त्यांच्या मानेवर टेकून. काहीही असो, पण देशाशी गद्दारी कोणीतरी करतंय आणि म्हणूनच आपले सैनिक हकनाक मारले जात आहेत. होतं काय की देशभक्तीची शायरी वगैरे ठीक आहे, हाँ हम तिरंगे में लिपट कर तो जरूर आएंगे, वापस जीवित आए ना आए तिरंगे में लिपट के तो जरूर आएंगे. अरे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा, हा त्यांच्या मनाचा खंबीरपणा असतो. असं तत्व घेऊन ते या इंडियन आर्मीमध्ये दाखल होतात. अरे पण तो पण कोणाचा तरी मुलगा असतो, तो पण कोणाचा तरी पती आहे, त्याच्यासाठी सुद्धा कोणीतरी झिजलेलं असतं, कोणीतरी वाट बघत असतं. सरकारला नम्र विनंती करेन मी, युद्ध तुम्हाला नाही आहे शक्य, कारण 3ऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते. दुसरी गोष्ट, आपणच तोंड वर करून नुकत्याच झालेल्या रशिया भेटीमध्ये एक वाक्य वापरलं, युद्ध हा काही कुठल्या गोष्टींवरचा तोडगा नसतो. आणि मग तोंडगशी पडायला होईल ना, मग मरायचे तेवढे सैनिक मरू द्या, अशी जर भावना निर्माण होत असेल तर उद्या इंडियन आर्मीत भरती होणारी मुलं जर मिळाली नाहीत, मुली जर मिळाल्या नाहीत, तर मग दोष आमच्या भारतातल्या नागरिकांना देऊ नका. सैनिक शहीद होत आहेत, देशासाठी रक्त सांडतात. अरे पण ते युद्धात सांडतील ना. ह्या अशा पुळसट अतिरेक्यांच्या लपून लपून केलेल्या गोळीबाराला बळी पडतात सैनिक. त्याच्यावर काय इलाज केला आहे? कोणता इलाज शोधलाय तुम्ही? वर्षानुवर्षे चाललंय हे. आणि हो, जम्मू काश्मीरचा DSP आदिल शेख मुश्ताक पुन्हा रक्तातली गद्दारी सिद्ध केली आहे.
अतिरेक्यांना फोनवर इंटिमेशन द्यायचा हा DSP लेवलचा माणूस. अरे मग ह्यांचं पोस्टिंग होताना तुम्ही का शहानिशा करत नाही? साध्या फडतूस नोकऱ्यांमध्ये साधे पासपोर्ट काढताना तुम्ही पोलीस स्टेशनला 100 खेट्या घालायला लागतात सामान्य माणसाला. आणि इतक्या मोठ्या पोस्टिंग करताना इतकी मोठी दगाबाजी होऊ शकते याचा सुगावा तुम्हाला इंटेलिजन्सला लागू नये. 10-5 मृत्यू घडल्यानंतर, 10-5 कसले, 5-50 मृत्यू घडले सैनिकांचे, अधिकाऱ्यांचे, आणि तेव्हा तुम्हाला जाग आली, तेव्हा तुम्ही वॉच ठेवायला सुरू केले, तेव्हा तुम्ही त्याचा मोबाईल बघता. शोकांतिका आहे. ज्या ज्या रक्तात ही अशी गद्दारी आहे ना आपल्या इथं, ती आत्ताच गद्दारी शोध मोहीम सुरू करा. आणि जिथं जिथं म्हणून लोकल लोकांकडनं मदत केली जाते, पाणी दिलं जातं, जेवण दिलं जातं, रात्रीचा आश्रय दिला जातो, आणि घरातल्या फर्निचरमधून जर हमाससारखं घरातल्या फर्निचरला छोटासा दरवाजा करून बेमालूमपणे बंकर बनवली जातात, अशी एका घरात सापडली. अरे पण त्या हमाससारखं जर नेटवर्क तिथे उभं राहत असेल तर त्याच्यावर सुद्धा आत्तापासून वॉच ठेवता आला पाहिजे. अशा पद्धतीने आपली रणनीती पाहिजे, अशा पद्धतीने सैनिकांचं पोस्टिंग पाहिजे. प्रत्येक हिली एरियावरती आपलाच कब्जा पाहिजे. आणि तरच मग ड्रोन म्हणा किंवा इतर ॲप म्हणा, अशा गोष्टींनी मिळणारा सुगावा, आणि मग त्याच्यानंतर त्यांना आपल्याला घेराबंदी करून त्यांचा नायनाट लावता येईल. आता ह्या अशा गोष्टी मी एक सामान्य माणूस सांगतो, याचा अर्थ कोणाच्या काही डोक्यात हे आली नाही कल्पना असं नाही आहे. पण हा माझा मनाचा जीवाचा झालेला हा त्रागा आहे. 50-100 शहीद लोकांच्या जेव्हा मी अशा कहाण्या वाचतो, पाहतो, ऐकतो, बातम्या बघतो, पेपरमध्ये वाचतो, काही काही ठिकाणी मी ॲक्च्युली जातो शहीदांच्या परिवारांचं ते दुःख बघायला, आणि त्यामुळं माझा हा त्रागा होतो. आणि त्यातून माझ्या धमन्यातनं वाहणारं रक्त हे एका फौजीचं रक्त आहे. आय एम सन ऑफ फौजी. आय एम प्राऊड ऑफ माय फादर. 1962 चायना वॉरमध्ये माझ्या वडिलांनी प्रत्यक्ष बॉर्डरवरती सहभाग नोंदवला आहे, आणि त्यांच्याकडनं हे सगळं ऐकत ऐकत आम्ही लहानसे मोठे झालो आहेत. आणि म्हणूनच एका सामान्य माणसापेक्षा थोडंसं जास्त त्रागा माझा होत असावा. आणि माझ्याकडं माध्यम आहे, माझा स्वतःचा हा चॅनल आहे. मला जे सुचतं ते मी चॅनलवर का बोलू नये? देअर इज लिबर्टी ऑफ स्पीच. यामध्ये वाह्यातपणा तर काहीच नाही आहे. तळमळ आहे माझी, या सैनिकांच्या विषयी तळमळ आहे. अरे जरूर ते आलेले असतात घरदार सोडून, आईबाप सोडून, बायका पोरं सोडून. म्हणून काय त्यांनी त्यांच्या पायाने व्यवस्थित निवृत्त होऊन घरी जाऊच नये असंच वातावरण देशात राहणार आहे का? आज 1 गेला, आज 5 गेले, उद्या 10 जातील. चाललंय काय? सैनिकांचा जीव इतका इतका क्षुल्लक वाटतोय लोकांना. क्रिकेट खेळले, मॅच जिंकले, आनंद आहे भारत देशाला, पण मॅच जिंकणाऱ्यांना 125 कोटी मिळतात, आणि या सैनिकाच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं जातं. आणि ज्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात त्या मागायला जेव्हा ती एक अबला स्त्री जाते, एका सोल्जरची बायको आहे हे विसरून सुद्धा तिच्याकडं सुद्धा वाईट नजरेने बघितलं जातं. अशी सुद्धा उदाहरणं जेव्हा वाचतो तेव्हा रक्त सळसळतं, चीड येते मनात प्रशासनाच्या विषयी आणि असले लोकांच्या भरतीविषयी. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कुठल्याही बापाचं लेकरू हे असं अचानकपणे बापाच्या खांद्यावर स्मशानापर्यंत नाही गेलं पाहिजे. कुठल्याही लेकरांचा बाप वय वर्ष 2-3 असताना त्यांच्या डोळ्यादेखत ही दुनिया सोडून गेला नाही पाहिजे. कोणत्याही स्त्रीला लग्नानंतरच्या 2-2.5 वर्षात बांगड्या फोडायची, कुंकू पुसायची वेळ आली नाही पाहिजे. यासाठी काहीतरी प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केले पाहिजेत. आपण काय करणार ना, आपण सामान्य, व्हॉट वी कॅन डू. अरे आवाज उठवू शकतो ना आपण. जसा मी आवाज उठवतो तसा लाखो लोकांनी जर आवाज उठवला तर नक्की भारत सरकार जागा होईल ना. काहीतरी ह्याच्यामधनं काहीतरी कॉन्क्रीट निर्णय होतील ना. त्यासाठीच धडपड करूया. गेलेले कॅप्टन आणि त्यांचे 4 सहकारी या सगळ्यांच्या विषयी संवेदना खूप आहेत. काही नाही, थोडे दिवस देश दुखवटा करतो, अरे पण त्यांचं अख्खं आयुष्य त्यांच्या डोळ्यापुढे आहे. त्यांची बछडी कशी वाढणार. कोणीतरी एखादा दाता येतो अक्षय कुमारसारखा, प्रत्येक 44-44 जवानांच्या घरामध्ये 1-1 लाख देतो,
अशा दिलदारगिरीला सुद्धा मी सलाम करतो, डेफिनेटली. स्पृहणीय बाब आहे ही. अरे पण हे कधीपर्यंत चालणार? जी काही रक्कम आहे शहीदांच्या बाबतीत ती सुद्धा वाढवली गेली पाहिजे. जे काही तुम्ही त्यांना कीर्तीचक्र दिल्यानंतर जे काही देणार आहात, जमीन, पेट्रोल पंप, ते सुद्धा एक खिडकी योजनेप्रकारे जी काही मागती स्त्री राहिली आहे, आईबाप राहिलेत, त्यांना जास्त त्रास न होता त्यांचं उत्पन्न सुरू झालं पाहिजे. कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्या लाल फितीच्या कारभारामध्ये पुन्हा या म्हातारीला किंवा तिच्या त्या अबला बायकोला, विधवा त्या शहीदाच्या पत्नीला खेट्या माराव्या लागू नयेत. नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतोय मी. भारत सरकारला अगदी जीव तोडून मी सांगतोय, नका करू युद्ध, पण कायमचा काहीतरी तोडगा काढा. युद्ध छेडलं गेल्यानंतर आज चायना सॅटेलाईट फोन देते अतिरेक्यांना. आज चीनसुद्धा मध्ये पडणार आहे. पाकिस्तान तर टपून बसलेला आहे, धमक्या देत आहेत, आमच्याकडे परमाणू बांब आहे. प्रत्येक गोष्टी मित्रांनो एका बटनावरती आहेत. काय सांगता येतं? सरफिरे लोकांच्या ताब्यात जर हा परमाणू साठा गेला, त्या पाकिस्तानचा या अतिरेक्यांच्याच जर ताब्यात गेला किंवा ताब्यात गेला असं दाखवलं गेलं, नाटक केलं, तर वाट लागू शकते. वाट. तुम्हा आम्हाला घरात बसून सांगणं सोपं आहे की चला युद्ध करा, घरात घुसून मारा, पण ते तितकं सोपं नाही याची सुद्धा जाण नक्कीच बोलताना असते. पण खरंच खूप वाईट वाटतं. आज जम्मू काश्मीर हायदोस चालू आहे, हायदोस. लॉन्चिंग पॅडवरती अजून 60-70 अतिरेकी घुसले असण्याची किंवा घुसवले जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. सगळे हवाल दिलेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांची लोकेशन्स हुडकली जात आहेत. पण घराघरातून जर अशी बंकर बनली असतील, छुपे रस्ते निर्माण केले असतील, तर हे गोळीबार करून त्या छुप्या रस्त्यात जर लपत असतील तर त्यांना शोधणंसुद्धा तितकंच अवघड काम होऊन बसलेलं आहे. त्याच्यातून लोकल माणसं जर त्यांना मदत करणारी, ही 100-200 माणसं जर गावातली त्यांना मदत करणारी भेटली, तर या सगळ्यांना कसा चाप बसवणार? या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा? परंतु हाय डेलिगेट्सला, गुप्तचर संस्थांना, भारत सरकारच्या सर्व या निर्णय अधिकाऱ्यांना या प्रवेची कळकळीची विनंती की लवकरात लवकर काही ना काही तोडगा असा निघाला पाहिजे की पुन्हा भारताकडे वाईट नजरेने बघण्याची, अतिरेकी धाडण्याची त्या जवळच्या देशांची जुर्रत झाली नाही पाहिजे. धारिष्ट झालं नाही पाहिजे. असा काहीतरी जरब बसवण्यासाठी नक्कीच संरक्षण मंत्रालयाने पावलं उचलली पाहिजेत. आपल्या पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री आणि सर्व त्यांना मदत करणारी गुप्तचर यंत्रणा आणि ऑफकोर्स सेनाप्रमुख, या सगळ्यांना विनंती करतो मी की लवकरात लवकर आपली ही जी हानी होते, आपले जे सैनिक विनाकारण मारले जात आहेत, विनाकारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, हे कुठेतरी लवकर थांबवा हीच विनंती. जय हिंद, जय भारत.